श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। योग वासिष्ठ दिवस क्रमांक 384। उपशम प्रकरण सर्ग 47 व 48। वसिष्ठ पुढे म्हणाले, राघवा, असे सर्व ऐकल्यावर गाधीने त्या संबंधाने त्या ब्राह्मणाला पुन्हा पुन्हा प्रश्न विचारून त्याविषयीची सत्यता पडताळून पाहिली. मग गाधीच्या मनाची त्याविषयी खात्री झाल्यामुळे त्याने ती रात्र आश्चर्यचकित होऊन त्याच विचारात घालवली. प्रातस्नान करून अतिथीला निरोप दिल्यावर गाधी स्वतःशी म्हणाला, मी जे भ्रमात पाहिले अगदी तेच या ब्राह्मणाने साक्षात पाहिल्याचे मला सांगितले. ह्याला शंभरासुराची माया म्हणावे की काय म्हणावे? मी आपल्या आप्तजनांमध्ये मरून पडलो आहे. तो निव्वळ एक भ्रम आहे, यात मुळीच शंका नाही. आता ह्या अतिथीच्या चांद्रायणाला निमित्तभूत असलेला चांडाल वृत्तांत खरा की खोटा, एवढाच काय तो प्रश्न आहे. आता त्या भूतमंडल गावात असलेल्या वस्तीवर जाऊन ह्या गोष्टीची शहानिशा करतो म्हणजे झाले, असे म्हणून गाधीने तेथे जाण्यासाठी प्रयाण केले. उद्योगी प्राज्ञजनांना मनोराज्यात दिसलेल्या गोष्टीही प्राप्त करून घेता येतात. मग गाधीला स्वप्नातील गोष्टीचा प्रत्यक्ष अनुभव आल्यास त्यात विशेष काय? त्याने स्वप्नात पाहिलेला सर्व प्रकार जसाच्या तसा तेथे जाऊन पाहिला. दृढ निश्चयाने उद्योग केला म्हणजे दुष्प्राप्य सुद्धा प्राप्त होते याचे हे प्रत्यक्ष उदाहरण आहे. गाधी ब्राह्मण त्या ठिकाणाहून भगवंताची माया प्रत्यक्ष पाहण्यासाठी भूतमंडल देशात जाऊन पोहोचला. ज्याप्रमाणे भुवनाच्या खाली पाताळात नरक दिसतात, त्याप्रमाणे त्याला भूतमंडल देशाच्या टोकाला चांडालांच्या वस्तीत स्वप्नात पाहिलेल्या खाणाखुणा जशाच्या तशा दिसल्या. त्याच्या घराच्या भिंती व छप्पर ढासळलेले होते. त्याचे घर म्हणजे मूर्तिमंत दारिद्र्य व दुःस्थितीच होती. ज्याप्रमाणे तत्ववेत्ता आपल्या शुष्क देहाचे निरीक्षण करतो, त्याप्रमाणे गाधीने आपल्या पूर्वीच्या घराचे सूक्ष्म दृष्टीने निरीक्षण केले. तेथील लोकांना त्यांनी तेथील पूर्व इतिहास विचारला. ग्रामस्थ म्हणाले, येथे कटंज नावाचा एक मोठा क्रूर चांडाळ होता खरा, व त्याचे कुटुंब एकेकाळी आप्त बांधवांनी भरलेले होते. पण मृत्यूने त्याची वाताहत केली. नंतर कटंज कीर देशात गेला व तेथे त्याने 8 वर्षे राज्य केले. त्याची खरी ओळख कळताच त्या नगरातील लोकांनी त्याचा त्याग केला व प्रायश्चित्त घेण्यासाठी पुष्कळ लोकांनी अग्निप्रवेश केला. तो जरी चांडाळ होता तरी काही काळ सज्जनांच्या सहवासात घालविल्याने प्रायश्चित्त म्हणून त्यानेही आपल्या देहाची अग्नीमध्ये आहुती दिली. ज्या अर्थी तू त्याची इतकी चौकशी करत आहेस, त्या अर्थी तो तुझा बंधू होता की तू स्वतःच कटंज आहेस, असे लोक थट्टेने म्हणू लागले. तरीही गाधी त्या ग्रामामध्ये 1 महिना राहिला. त्याने जे स्वप्नात पाहिले होते ते ग्रामस्थांनी त्याला जसेचे तसे सांगितले. त्यामुळे गाधीला मोठा विस्मय वाटला व त्याच्या मनाला तो स्वप्नदोष एखाद्या कलंकाप्रमाणे डाचू लागला. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. उपशम प्रकरण सर्ग 48. वसिष्ठ पुढे म्हणाले, राघवा, त्या चांडाळाच्या घरात घडून गेलेले त्याचे मन अत्यंत विस्मित झाले. तो स्वतःशीच म्हणाला, याच ठिकाणी मी पूर्वी मद्यप्राशन करून उन्मत्त होऊन मांसभक्षण केले व आपल्या काळ्या कुट्ट भार्येबरोबर विलास केला. आमची मुले येथेच धुळीमध्ये दिवसभर खेळत असत. याप्रमाणे गाधी आपल्या चांडाळ योनीतील क्रिया आठवून आश्चर्यचकित झाला व दैवाच्या विचित्र लीलेबद्दल मनात अनेक तर्कवितर्क करू लागला. नंतर तो तेथून निघाला व अनेक नद्या, पर्वत व अरण्य ओलांडून हिमालयातील कीर देशात जाऊन पोहोचला. तेथे अनेक स्थाने व गोष्टी आपण पूर्वी पाहिल्याचे त्याला आढळून आले. त्याने तेथील लोकांना विचारले की पूर्वी येथे एक चांडाळाने राज्य केले, ही गोष्ट खरी आहे काय? लोकांनी सांगितले, हे खरे आहे. त्याला मंगल हत्तीने राज्यपदासाठी निवडल्याने सकृत दर्शनी कोणालाही शंका आली नाही.
पुढे तो कोण आहे हे उघडकीस आल्यामुळे त्या चांडालाने अग्निप्रवेश करून देहत्याग केला. ह्या गोष्टीला आज 12 वर्षे होऊन गेली आहेत. हे सर्व ऐकून गाधीच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही. हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत.